चला मंडळी, आज आपण करूया नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात। सणवार असले की आपल्याला सुद्धा पटापट कामं आवरून छान तयार व्हायची इच्छा असते। म्हणूनच आज आपण हा नारळी भात कुकर मध्ये केलेला आहे आणि कुकर मध्ये जरी केलेला असला तरीही हा गिच्च गोळा न होता छान दाणा दाणा मोकळा झालेला आहे। नारळी भातावर किती सुरेख चमक आलीये ती सुद्धा बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। नारळी भात करण्यासाठी इथं मी लांब दाण्याचा जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे। असा पिवळसर जो तांदूळ असतो ना तो जुना असतो आणि या तांदळाचा भात सुद्धा छान मोकळा होतो, चिकट गिच्च गोळा होत नाही। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता यात भरपूर पाणी भरून 20 मिनिटं भिजत घालूया। तांदूळ भिजत घातल्यामुळे असा छान फुलून येतो आणि शीत अगदी आतपर्यंत शिजतं। तांदळातलं सगळं पाणी काढून तो असा चाळणीवर ओतून घेतलेला आहे आणि आता आपण नारळी भात करून घेऊया। त्यासाठी इथं मी प्रेशर पॅन गरम करून घेतलाय आणि त्यात 2 टेबलस्पून तूप घातलेलं आहे। तूप हलकं गरम होतंय तोपर्यंत हे पहा, इथं मी नारळी भाताची सगळी तयारी काढून घेतलेली आहे। तुपात घालूया 3 लवंगा, 4 वेलदोडे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा। वेलदोडे हे असे पुढल्या बाजूने मी थोडेसे उकलून घेतलेले आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर भातात खूप छान उतरतो। खडे मसाले मंद आचेवर तुपात 2 मिनिटं परतून घेऊया। इथं एक टिप शेअर करते, लवंग आणि दालचिनीचं प्रमाण यापेक्षा जास्त वाढवू नका, नाहीतर नारळी भात खूप जास्त उग्र होतो। वेलदोडा एखादा जास्त झाला तरी चालू शकतो, पण लवंग आणि दालचिनी अजिबात नाही। आता यात तांदूळ घालून हलक्या हाताने 2 मिनिटं परतून घेऊया। नारळी भात किंवा कोणत्याही प्रकारचा भात जर डायरेक्ट कुकर मध्ये करायचा असेल तर कुकर शक्यतो ट्रायप्लायचा असावा। त्याचा तळ जो असतो ना तो छान जाड असतो, त्यामुळे भात तळाला चिकटतही नाही आणि करपतही नाही। यानंतर थोडासा सुकामेवा सुद्धा 2 मिनिटं परतून घेऊया। मी इथं 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घेतलेले आहेत। यासोबतच तुम्ही काळ्या मनुका आणि बेदाणे सुद्धा घालू शकता। सुक्या मेव्याचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। यानंतर घालायचा आहे एक गच्च वाटी भरून ओल्या नारळाचा चव। आपण नारळी भात करतोय त्यामुळे नारळाचं प्रमाण थोडंसं जास्त झालं तरी चालेल, पण कमी मात्र ठेवू नका। एकाला 1/4 वाटी झाला तरीही हरकत नाही। ओल्या नारळाचा चव 3 ते 4 मिनिटं तांदळाबरोबर परतून घेतला की त्याचा खमंग सुवास दरवळतो। कोकोनटची बिस्किट असतात ना, तसा हलका गंध दरवळायला लागेल। मंद आचेवर आपलं सगळं परतवणं झालेलं आहे आणि आता यात घालायचं आहे 2 वाट्या गरम पाणी। हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। 2 चमचे गरम दुधात 10-12 केशराच्या काड्या भिजत घातल्या होत्या, ते द्रावण सुद्धा यात घालूया। केशराच्या काड्या ऐच्छिक आहेत, आयत्या वेळी तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर वगळल्यात तरीही चालेल। 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे। 1 वाटी तांदळाला 1.5 वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। यापेक्षा कमी गूळ घालून केलेल्या अगोड भाताला ऑथेंटिक नारळी भाताची चव येत नाही। हलक्या हाताने सगळं मिक्स करून घेऊया। यानंतर घालूया 2 चिमूट मीठ। गोड पदार्थात थोडंसं मीठ घातलं की त्याचा गोडवा आणखीन जास्त एनहान्स होतो। थोडंसं जायफळ सुद्धा किसून घातलंय आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। सुरुवातीपासून इथपर्यंत आपण गॅसची आच मंद ठेवली होती, आता गॅसची आच वाढवून या पाण्याला दणदणीत उकळी काढायची आहे। या पाण्याला असंच 2 मिनिटं उकळू द्या, म्हणजे सगळा गूळ पाण्यात विरघळून जाईल। सगळ्यात शेवटी झाकण लावूया, गॅसची आच मध्यम करूया आणि 2 शिट्ट्या काढून भात शिजवून घेऊया। 2 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झालेलं आहे। आपण झाकण उघडून बघूया। नारळी भाताला किती सुरेख रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता। आता अगदी हलक्या हाताने फोकने भात मोकळा करून घेऊया। हे बघा, भात छान शिजलेला आहे, मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाहीये आणि तळाला करपलेला सुद्धा नाही। आता यात 1 टेबलस्पून तूप घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। शिजलेल्या नारळी भातात शेवटी असं तूप घातलं की त्याची चव अधिक खुलते। आता यावर झाकण झाकून 5 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे वाफ आणि तूप दोन्हीही भातात मस्त जिरेल। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।